विश्रांतीनंतर आपलं स्वागत. बातमी येवल्यातून. येवला तालुक्याला अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाच्या ओढीमुळे येवला तालुका तहानलेला आहे. 47 गावं आणि 70 वस्त्यांवर 46 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अपेक्षित मान्सून अद्याप सक्रिय झाला नसल्यानं येवला तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वाघाड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. जून महिना संपला तरी देखील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. आपण बघितलं तर अजूनही येवला तालुक्यात अनेक ठिकाणी गावा आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहेत. आपल्यासोबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहे. काय सांगाल साहेब, की अजूनही टँकर सुरू आहे, किती गावांना कशा पद्धतीने? आता जून महिना जरी संपून गेला असला तरी येवला तालुक्यामध्ये पुरेसा आणि समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आज रोजी येवला तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीमध्ये 70 वाड्यांना मिळून 46 टँकरच्या माध्यमातून 84 खेपा एवढ्या टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. अजून जर पुढच्या 15 दिवसामध्ये जर पुरेसा आणि समाधानकारक पाऊस जर पडला नाही तर ही टँकरची संख्या आणखीन वाढू शकते आणि दुष्काळाची तीव्रता आणखीन तीव्र होऊ शकते. धन्यवाद. नक्कीच एवढ्या काही 15 दिवसात पाऊस न पडला तर अजूनही येवला तालुक्यात टँकरची संख्या वाढू शकते, असे प्रतिक्रिया गट विकास अधिकारी यांनी दिली आहे. नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक.